श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शन, आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना। इथे माझा मुलगा श्रिया सुद्धा आहे स्वागत करण्यासाठी। आणि आज आपण ब्लॉगमध्ये काय दाखवणार आहोत, जय जय बाप्पा आमचा। तर जय जय बाप्पाच्या विषय मी आता श्रावण महिना येतच आहे आणि श्रावण महिन्यामध्ये कोणती कोणती पोथी मी वाचते ते तुमच्याबरोबर शेअर करते। माझ्याकडे जो पोथ्यांचा संग्रह आहे, ज्या मी वाचलेल्या आहेत आणि ज्या वाचणं म्हणजे वाचायला पाहिजे माणसाने, प्रत्येकाने आपल्या घरी एवढ्या नसतील तरी चालेल पण बेसिक वाचण्यासाठी पाहिजे। श्रावणमध्ये कोणती पोथी वाचायची असं म्हणजे त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि इथे आपले स्वामी ब्लॉगला स्टार्ट करते। श्रियाला घेऊन जास्त वेळ उभं राहून आणि इकडे एक हातामध्ये कॅमेरा एक हातामध्ये श्रिया शक्य नाही आहे, त्यामुळे बसूनच बोलते। आणि हा झोपलेला छान आणि दिवाबत्ती वगैरे इथे मी स्वामींची केलेली आहे मस्तपैकी। आणि विचार केला ब्लॉग स्टार्टच करते तेवढ्यात महाशय उठ गए, महाराज उठ गए आणि त्याची दीदी पण आलेली आहे क्लासवरनं। तर थोडा वेळ दीदीसुद्धा घेईल आणि थोडा वेळ मी सुद्धा घेते। पण हा आपल्या ब्लॉगमध्ये आज असणार आहे, आपल्याला मदत करणार आहे, तो सुद्धा पहिल्यांदा ऐकणार आहे कोणती पोथी वाचायला पाहिजे। अशा प्रकारे ब्लॉग स्टार्ट करते स्वामींचं नाव घेऊन। चला, तर कुठलंही अँगल घेते ना तरी स्वामींच्या फेसवर उजेडच येतोय। सगळ्यात अगोदर एक सांगेल का मी तुम्हाला ग्रंथ दाखवते, मी कोणते कोणते ग्रंथ वाचते किंवा काय आहे ते, कोणते ग्रंथ आहेत आणि माझ्याकडे आहेत ते ग्रंथ तुम्हाला दाखवते। पण त्या अगोदर मी एक गोष्ट क्लिअर करते इथे का आपल्या गुरूंनी दिलेलं वाचन आणि आपल्या गुरूंनी दिलेली माळ, गुरुमंत्र ते सगळ्यात पहिले येतं आणि आपल्याला आवडतं इतर काही गोष्टी वाचायला, मला सुद्धा आवडतं त्यामुळे मी वेगवेगळं वाचतं। पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्या गुरूंनी दिलेली माळ, जप म्हणजे जो मंत्र आहे तो गुरुमंत्र, त्याचनंतर दुसरा त्यांनी दिलेलं वाचन। ते जर आपण करत असू तर आपल्याला कधीच कसली गरज लागत नाही। गरज कधी वाचनाची नसते, पण सांगते मी कुठेही कोणाचीच गरज लागत नाही, ते वाचन आणि ती माळ तर आपल्याला कधीच गरज लागत नाही। पण दुसरी गोष्ट एक वाचनही गरज नसते, आपल्याला आवड असली पाहिजे। म्हणजे काही लोक बघा हा करतोय म्हणून मी करते, तो करतोय म्हणून मी करतो असं नाही करायचं। तर आपल्याला आवड पाहिजे वाचनाची। मला वेगवेगळं वाचायला आवडते। मला बेसिकली पोथी, पुराण जे आहे म्हणजे पुराण जुन्या काळातलं ते भयंकर आवडतं। कुठल्या काय गोष्टी आहेत त्या फार आवडतात। मी तुम्हाला पुढे माझे ग्रंथसुद्धा दाखवते कोणते कोणते आहेत। मोठे नाही आहेत, जे वाचू शकतो तेच आहेत, दिंडोरी प्रणीतच आहेत, बहुतेक दिंडोरी प्रणीतच आहेत। आणि तेच मी तेवढंच सांगेल का आपल्या गुरूंनी दिलेलं सगळ्यात पहिले आणि त्यानंतर मग आपण आपली आवड म्हणून इतर गोष्टी वाचू शकतो। फक्त आवड म्हणून पोथी वाचून कधीही कोणाला पैसा मिळत नाही, स्पष्ट आहे। कधीही कोणी अचानक रातोरात श्रीमंत होत नाही किंवा काय नाही, ह्या गोष्टी क्लिअर आहेत इथे। का देवाची पूजा करून तुम्ही खूप जास्त श्रीमंत व्हाल, खूप जास्त तुम्ही हे डोक्यातनं काढायचं। बेसिक आपण देवाची पूजा ही प्रेमाने मनापासून करायला पाहिजे, ना की कोणतीही इच्छा मनामध्ये धरून करायला पाहिजे। एवढं मी इथे क्लिअर करते, कारण का बऱ्याचशा लोकांना असं वाटतं का हे पोथी वाचतात मग हे करतात। मध्ये सांगू का, एक गोष्ट आपल्याला समजली ना का आपल्याला असं वाटतं ना तो किती भारी आहे, त्याचं सगळं भारी आहे, पण त्यांनी ते मिळवण्यासाठी खूप कष्ट केलेले असतात, ही पहिली गोष्ट। आणि अचानक कोणाला काही मिळत नाही। आणि दुसरी गोष्ट एक सांगेन का लांबून आपल्याला खूप सुंदर दिसतं, पण त्याच्या विश्वामध्ये त्यालासुद्धा कसली तरी कमतरता असते, त्यालासुद्धा काहीतरी खटकत असतं का माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही। भलेही तुम्हाला ते दिसत असेल का खूप सुंदर आहे, छान आहे, सगळं भारी आहे, त्याचं आयुष्य भारी आहे। प्रत्येकाचं आयुष्यामध्ये सुख आहे, दुःख आहे, सगळं आहे। त्यामुळे दुसऱ्यांचं बघून मग मला पण तसंच पाहिजे आणि माझं पण तसंच हे नाही, कारण का त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याला दुःख आहे। आपण हे शोधण्याचा प्रयत्न करायचा का आपण आपल्याला कशातनं आनंद मिळेल। मी कधीच कोणाचा विचार करत नाही ह्याच्याकडे खूप आहे, त्याच्याकडे कमी आहे, ह्याच्याकडे जास्त आहे, त्याच्याकडे नाही। आपल्याला कसला आनंद मिळते, मी
जगत असते दिवस माझ्या कामात, मला आवडतं त्या गोष्टी करत असते आणि खरंच आपल्याला जे आवडतं ते केल्याने ना आपण एक एक दिवस कमी कमी होत चालले. तो दिवस जर आपण जगायला शिकलो ना तर बस. म्हणून मी प्रत्येकाला सांगत असते, जरी तुम्हाला भरपूर प्रत्येकाला टेन्शन असतं, प्रत्येकाला काही ना काही पैशांचं ह्याचं त्याचं भरपूर टेन्शन असतं सगळ्यांनाच, असं नाही का सगळ्यांकडे. ज्याच्याकडे खूप पैसा असतो ना त्यालासुद्धा हेल्थचे इश्यू असतात. सगळ्यात इम्पॉर्टंट हेल्थ आहे. हेल्थ असेल चांगली ना तर तुमच्याकडे कितीही पैसेवाल्याला आजार पडलेले आहेत आणि गरिबाला पैशांची गरज, म्हणजे असं बऱ्याचशा काही काही गोष्टी आहेत ज्या आता मी खूप सारं सांगत बसत नाही, व्हिडिओ मोठा होईल. आणि इथे मी तुम्हाला आता म्हणजे पोथ्या दाखवते कोणते कोणते आहेत आणि मी वाचन करते. आणि काही इथे बोलण्यात माझी चूक झाली असेल तर मी का कोणाला मन दुखवण्यासाठी बोललेली नाही. माझे जे विचार आहेत, मला जे वाटतं तर त्यासाठी मी बोलते आणि ते बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना पटते, त्यामुळे मी बोलते. तर त्यामुळे मी बोलत नाही, तर बऱ्याच माझ्या मनात जे आहे ते बऱ्याच लोकांच्या मनात आहे म्हणून ते त्यांना पटतं आणि ते खरं आहे. तर चला स्टार्ट करते. मी दाखवते माझ्याकडे कोणते कोणते पोथी आहेत आणि एवढी का हसते किंवा एवढं का मजा वाटते का, मला ह्या गोष्टी आवडतात त्यामुळे त्या मी त्यांचा संग्रह करून ठेवलेला आहे. त्या मी तुमच्याबरोबर आज शेअर करते का माझ्याकडे कोणती कोणती पोथी आहे आणि तिचं वाचन मी भरपूर प्रत्येक पोथीचं वाचन केलेलं आहे. सगळं माझ्याकडे झालेलं आहे आणि आतासुद्धा करते. तर तुम्हाला दाखवते. आता आपण स्वामींचं नाव घेऊन सुरुवात करूया. माझा श्रियाला श्रावणी बाहेर घेऊन गेले खेळायला, तोपर्यंत दाखवते. तर हे बघा 2 असे बॉक्स मी ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये फुल झाल्यामुळे मी दुसरा बॉक्ससुद्धा घेतला. तर ह्या बॉक्समध्ये काय आहे, मी तुम्हाला हे बॉक्स घेतले तेव्हा दाखवलं का ब्लॉगमध्ये लक्षात नाही, किंवा दाखवलं असेल तो ब्लॉग शेअर केला का माहीत नाही. तर सगळ्यात पहिली माझी ही पोथी आहे, माझ्या गुरूंनी मला दिलेली. साधारण 17 ते 18 वर्ष झाली हे पोथी, लग्नाच्या अगोदर ही पोथी मला म्हणजे दत्त जयंतीला पहिले मी डेली वाचायची, पण आता असं विशेष काही गुरूंचं असतं तेव्हा ही पोथी मी वाचन करते. आणि खूप गोड पोथी आहे वाचनासाठी, खूप सुंदर. म्हणजे सप्तशती गुरुचरित्र सार, जो गुरुचरित्र मोठा लिहिलेलं गुरुचरित्र त्याची ही छोटीशी प्रत आहे आणि खूप सुंदर आहे, खूप गोड पोथी आहे. वाचायला अगदी म्हणजे खूप छान आहे, मला फार आवडते. मी ह्याचं पारायण काही असं जेव्हा गरज होती ना कोणाला, कोणी दवाखान्यात वगैरे होतं तर त्यांच्याच प्रार्थनेसाठी मी मंदिरामध्ये सुद्धा वाचलेली आहे आणि त्याची प्रचिती मला खूप आलेली आहे. म्हणजे ही एक माझी खाजगी गोष्ट आहे. तर खूप सुंदर सुंदर सुंदर. तर स्वामींना नमस्कार करून पुढचं दाखवते तुम्हाला. ह्या माझ्या पोथ्या आहेत, ह्या मी वाचते. ही माझ्या गुरूंनी दिलेली आहे, गुरुमंत्र आहे माझ्याकडे. त्यानंतर हे आहे संस्लिप्त भागवत. तर ही खाली आहे ती नंतर दाखवते तुम्हाला. संस्लिप्त भागवत हे भागवतचं माझं वाचन झालेलं आहे मोठं पोथीचं. हे ना कार्तिक महिन्यात आपण लावू शकतो, त्याचबरोबर श्रावण महिन्यात लावू शकतो, त्याचबरोबर गणपतीचा जो अनंत चतुर्थीच्या म्हणजे आपलं जे पितृपक्ष असतं ना त्याच्या अगोदर जेव्हा दिंडोरी प्रणितवरनं आपल्याला मिळतं कधी सुरुवात करायचं. मला वाटतं अष्टमीला का कधी सुरुवात करतात, आता माझ्या पण लक्षात नाही, मी तेव्हा कधी वाचली नाही. पण मी अधिक मासामध्ये आणि अधिक मासामध्ये आणि कधी कार्तिक मासामध्ये सुद्धा वाचन केलेलं आहे. तर ही आहे भागवत, सुलभ भागवत आणि ही संस्लिप्त भागवत. तर ही सुद्धा आपण डेली वाचू शकतो. कधी कधी एकादशीला सुद्धा मी ह्या छोट्या पोथीचं वाचन करते आणि हे शॉर्टकटमध्ये आहे. आणि ह्या पोथीमध्ये काय आहे ते सुद्धा सांगते. ह्या पोथीमध्ये सुंदर अशी कृष्णाची, तुम्ही श्रीकृष्णा सिरियल बघितली असेल, म्हणजे तुम्ही 90sचे असाल तर तुम्ही श्रीकृष्णा सिरियल टी व्हीवर आपल्या दूरदर्शनवर बघितलं असेल तेव्हा तुम्हाला, आता जर नसेल बघितलं तर तुम्ही बघा, यूट्यूबला आहे भरपूर श्रीकृष्णा सिरियलचं. तेव्हा आम्ही लहानपणी बघायचो. त्याच्या पूर्ण सगळ्या स्टोऱ्या ह्या पोथीमध्ये आहेत. आणि ही पोथी ना मी नुसती वाचलेली नाही, ती ही पोथी जगलेली आहे. कारण का त्या स्टोऱ्या, ते पिक्चर आम्ही तेव्हा बघितलेले लहानपणी. प्रत्येक वाचता वाचता मला ते आठवायचं आणि ते मी सुंदर असं जगलेली आहे. खूप सुंदर पोथी, खूप सुंदर, खूप सुंदर. सगळी कृष्णाची बाललीला, कृष्णाचं म्हणजे सगळी स्टोरी कृष्णाची, कृष्ण जन्मापासून तर पुढे सगळं. तर ही पोथी आपण गोकुळाष्टमीला वाचू शकतो.
त्याच्यानंतर येते आपले माझे फेवरेट हिरो, माझे फेवरेट हिरो नवनाथ. तर त्यांची ही पोथी माझे दत्तगुरू. आता नवनाथांची ही छोटी प्रत आहे आणि हे मोठं नवनाथ, श्री नवनाथ भक्तिसार. आणि तुम्ही बघाल ह्या पोथ्या आहेत ना दिंडोरी प्रणीतच आहेत. तर ही पोथी, या पोथीचं मला काय आवडतं माहिती आहे का, मी पोथी घेताना सगळ्यात पहिले काय बघते तुम्हाला दाखवते. सगळी माहिती दिलेली असते. सगळी माहिती A to Z आपण कसं वाचायचं सगळं दिलेलं असतं. इच्छा असेल तुम्ही केंद्रामध्ये जाऊन, हे बघा हे माझं फेवरेट आहे. तुमची इच्छा असेल वाचायची, तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला काही तुम्हाला वाटत असेल का आपण वाचावं, तर तुम्ही जरूर केंद्रामध्ये जाऊन हे त्यांच्याकडनं सगळी माहिती घेऊ शकता कसं वाचायचं. हे माझं फेवरेट पार्ट आहे. खूप सुंदर. तुला काय वाटतं का? हे मला बघून हे प्रत्येक अध्यायामध्ये काय होणार आहे, काय आहे हे बघायचं, परत पुढचा परत यायचं, परत बघायचं इकडे काय पेजवर दिलेलं आहे. खूप सुंदर. हे असं असेल ना तर मला वाचायला आवडतं, फार आवडतं. हे बघून बघून मी ते जगते आणि ते वाचते. खूप सुंदर प्रत्येक गोष्ट नवनाथांची. खूप सुंदर ग्रंथ आणि खूप सुंदर, म्हणजे सांगू नाही शकत. ज्याला माहीत आहे तो सांगू शकतो, मी नाही सांगू शकत. शब्दात नाही मांडू शकत असं आहे सगळ्या गोष्टी. त्यानंतर आहे अधिक मास. हे अधिक महिन्यामध्ये मी वाचते. माझ्या कृष्णाचं पूर्ण मी कंप्लीट करते. आणि सांगायचं राहिलं, नवनाथांची पोथी मी श्रावण महिन्यामध्ये लावतो आम्ही. त्याचबरोबर अधिक मासामध्ये, आता गेल्या वर्षी श्रावण अधिक आलेलं ना, तेव्हा मग आम्ही पूर्ण एक त्याच्यामध्येच वाचलेलं, पहिल्या अधिक श्रावणमध्येच वाचलेलं आम्ही हे दोन्हीही ग्रंथ. तर हे नवनाथांचं श्रावणमध्ये लावू शकता, मार्गशीर्षमध्ये वाचू शकता. मोठं हे डेलीसुद्धा वाचू शकतो आपण. हे मोठं जे आहे ग्रंथ नवनाथ भक्तिसार, हे तुम्ही श्रावणमध्ये वाचू शकता, अधिक मासामध्ये वाचाच असं सांगेल मी, आणि मार्गशीर्षमध्ये. आणि हे अधिक मासाचं सांगून फायदा नाही, एवढ्या सुंदर स्टोरी आहे त्याच्यामध्ये. खरंच म्हणजे आपण पोथी जर वाचून नुसतं जगाय स्टोरी, आणि त्याच्याबरोबर आपल्याला जी आपण पोथी आपण घेतो तर तिचं सगळं आपल्याला दिलेलं असतं. नियम इथे बघू शकता, सगळं दिलेलं असतं. म्हणजे आपल्याला जर तिथे नसेल तर तुम्ही गुरुजींकडनं तुम्हाला विचारून घेऊ शकता. त्यानंतर श्री दत्त महात्म्य, हे सुद्धा माझं वाचन झालेलं आहे. खूप सुंदर आहे, मस्त एक नंबर. खरंच हे माझ्या गुरूंनी दिलेलं आहे मला हे. आणि हे दिंडोरी प्रणीत नाही आहे, आणि माझा सगळेच आवडते आहेत. तर तसं माझं हे आवडतं शिवलीलामृत. ह्याचं पारायण मी भरपूर वेळा माझं केलेलं आहे श्रावण महिन्यामध्ये. आणि हे बघा का मला ह्या पोथ्या आवडतात त्याचं कारणसुद्धा तुम्हाला सांगते. आणि पारायण कसं लावायचं, कसं सगळं दिलेलं असतं. फक्त आपण आवड पाहिजे बाकी, आणि सवड पाहिजे. सवड काढायची असते, आवड असली तर सवड आपोआप निघते. तर मस्तपैकी सुंदर अशा सगळी प्रत्येक स्टोरी, तिचे पिक्चर्स, हे पिक्चर्स बघून जगायचं आणि मग स्टोरी वाचायला सुरुवात करायची. खूप सुंदर सगळ्या स्टोऱ्या खूप सुंदर आहेत. हे शिवलीलामृत आहे. शिवलीलामृत वाचायला श्रावण महिन्यामध्ये वाचू शकता तुम्ही. दररोज एक अध्याय किंवा दररोज एक पूर्ण पोथी वाचू शकता. म्हणजे जसं शक्य होईल. काही 9 वाचतात, काही कधी 11सुद्धा वाचतात. त्यानंतर हे आहे म्हणजे महिन्याला मिळतात ना जे, ते माझ्याकडे मी 15मध्ये घेतलेले. त्यानंतर मी घेतले नाही, कारण का ते काका यायचे ना घेऊन, ते नंतर म्हणजे येत नव्हते, आणि मला केंद्रामध्ये जायला तेवढा वेळ नव्हता. ह्याचे पैसे अगोदरच द्यायला लागतात, मग ते आपल्याला मिळतात. आणि ह्याच्यामध्ये दर महिन्याला खूप सुंदर माहिती असतात. आता तेव्हा मी घेतलेले आणि मी ते अजिबात घालवले नाही. आणि याच्या खाली पण दुसरी अशी पोथी वगैरे सगळं आहे, पण मी वाचणाऱ्या पोथी तुम्हाला दाखवल्या. तर हे आहे ते हे. तर त्यानंतर आता तुम्हाला दाखवते मी त्या माझ्या बॉक्समध्ये, दुसऱ्या बॉक्समध्ये काय आहे तर ते हे ठेवून घेते व्यवस्थित आणि मग दाखवते. तर ही दिंडोरी प्रणीत काही पुस्तकं आहेत, ती सुद्धा सांगते. आपल्याकडे पाहिजेत असलेली, म्हणजे पाहिजेच असलेली, तुम्हाला जर कुलदेवीची सेवा वगैरे करायची असेल, कुंकुमार्चन करायचे असेल, तर हे पुस्तक आपल्याकडे पाहिजे. त्याच्यामध्ये छान सगळी माहिती दिलेली आहे, आणि आपली कुलदेवी कोणती आहे हे सगळं दिलेलं आहे. हे ते
छान असं सगळी माहिती आहे. आणि ह्या सगळ्या माहित्या तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तिथनं घ्याल. तुम्हाला हे माझं सगळ्यात अगोदर गुरूंच्या नंतर मी जे वाचन सुरू केलं ते आहे देवीचं, म्हणजे दुर्गा सप्तशती. त्यामध्ये संस्कृत आहे हे, पण मी संस्कृत नाही, हे म्हणजे गुरूंनी दिलेलं आहे, दादांनी हे वाचायला सुरुवात केली. मी मराठीमध्ये वाचायला सुरुवात केली. 144 पारायणं केलेली आहेत मी, आणि माझ्या मिस्टरांनी केलेली आहेत. दाखवते तुम्हाला, खंडोबाचं पारायण त्यांनीसुद्धा 144 केलेलं. तर 144 लवकर होत नाही, मध्ये मध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स येतात, काही ना काही येतात. मग आपले 144 खरं तर 144 दिवसामध्ये व्हायला पाहिजे, पण ते नाही होत, ते जास्तच जातं थोडं पुढे. पण आमचे झालेले आहेत, माझ्या मिस्टरांचे सुद्धा 144 खंडोबाची पारायणं झालेली आहेत, आणि माझीसुद्धा देवीचं म्हणजे कुलदेवीचं आणि देवाचं आम्ही तेव्हा केलेलं. हे वाचायचं आणि पूजा करायची त्या देवाची. आता हे खंडोबाचं वाचन करतो आपण, आपलं काही अडचण असेल, प्रॉब्लेम्स असतील काही, कारण काय बघा, प्रॉब्लेम आणि अडचण आल्याशिवाय आपण देवाला हाक मारत नाही. त्यामुळे काही आपल्याला असेल काहीतरी लाईफमध्ये प्रॉब्लेम अडचण, तेव्हा आपण ज्या देवाचं वाचन पारायण करतो तो देव, ती एक कुठनं तरी शक्ती असते ना, ती आपल्या पाठीशी उभी राहते. आणि मग पुढचं आपल्यालाच करायचं असतं, कारण की ती काही पैसे वगैरे घेऊन किंवा पैशांचा पाऊस किंवा काय असं काही नसतं, पण आपल्याला एक मानसिक ताकद पाहिजे असते ना कुठल्या तरी संकटामधनं बाहेर येण्यासाठी किंवा संकटाला लढण्यासाठी, तर ती ह्या वाचनामधनं येते. आणि बेसिकली येतेच. जेव्हा तुम्ही अभ्यास करताना तेव्हाच तुम्हाला पेपरमध्ये लिहिता येतं, हे लक्षात ठेवायचं. अभ्यास नाही केला तर पेपरमध्ये लिहिता येणार नाही. आता दुसरं सांगते. तर हे आयुष्याचं पेपर आहे, आणि आयुष्याच्या पेपरमध्ये आपल्याला भरपूर सारी संकटं येत असतात, त्याच्यामधनं मार्ग हे ह्या गोष्टींमधनं निघतात, असं माझं मत आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. आता इथे बघा, हे पाहिजे तुमच्याकडे. तुम्ही जर हे बघा, माझी काही सासूबाई नव्हती, सणवार व्रत वैकल्य, आणि आईकडे पण आमचं एवढं हे नाही, मी तुम्हाला पुढे सांगतेच. आईकडे सुद्धा आमचं खूप म्हणजे असं सणवार वगैरे, आम्ही सणवार साजरे करायचो, पण त्याचं महत्त्व काय, त्याची माहिती काय, ते काय मला एवढं काय समजायचं नाही. तेव्हा जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्याकडे हे पुस्तक पाहिजे. ह्याच्यामध्ये खूप सारी माहिती सणवार व्रत वैकल्याची दिलेली आहे. जाऊन दिंडोरी प्रणित सेवा केंद्र कुठे आहे ते शोधा, तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तुम्ही कुठे राहत असाल तिथनं हे जरूर ठेवा. त्याचबरोबर आपली मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, ह्याच्यामध्ये खूप सारी मी तुम्हाला रांगोळ्यांची माहितीसुद्धा ह्याच्यातनं दिलेली, आणि खूप सारी सुंदर माहिती आहे. सगळं आहे, खूप छान. हे 2 पुस्तकं तुम्ही ठेवा. तुम्हाला पोथी वाचण्यात इंटरेस्ट नसेल तर तुम्ही हे पुस्तकं जरूर तुमच्याजवळ ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलेलं षोडशोपचार पूजन, हे याच्यामध्ये छान अशी आपण कोणत्याही देवाची छान पूजा करू शकतो. इथे आता स्वामींचं अभिषेक करताना दिलेलं आहे ना, फक्त इथे आपण नाव चेंज करायचं. आता तुम्ही गणपतीची पूजा करत असता, श्री गणेशाय नमः, जे पुढे पयस्नानांतर्गत पयस्नानम समर्पयामी असं बोलू शकता. म्हणजे त्याचं पुढचे सगळे दिलेलं आहे व्यवस्थित. तर ज्या देवाची पूजा करायचं त्या देवाचं नाव घ्यायचं. बाकी सगळं स्टार्टिंगपासून हे सगळं आपण करू शकतो. म्हणजे हे प्राणायाम वगैरे हे सगळं बेसिक आपलं आहेत, नावं वगैरे सगळं घ्यायचं. फक्त ज्या देवाची पूजा, कलशाचं म्हणजे कळशाचं मंत्र आहे, हे शंख गायत्री आहे, घंटाची पूजा करताना आहे, दीपाची पूजा करताना काय बोलायचं, सगळं. माझा मुलगा हसतोय, तिकडनं आवाज येत असेल, पण सगळी तेच बोलायचं. फक्त ही ते ध्यान करतो ना, तेव्हा आपण स्वामींचं ध्यान करायचंच, पण ज्या देवाचं ध्यान करतो, आता गणपती बाप्पाचं ध्यान करतो, तर गणपती बाप्पाचं काय, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः ध्यायामी नमस्कारं समर्पयामी. किंवा तुमचा आवडता एखादा गणपती बाप्पाचा स्तोत्र बोलून ध्यायामी करायचं, म्हणजे असं मी सांगते. तर हे आहे षोडशोपचार.
त्यानंतर माझी आवडती पोथी आहे स्वामी महाराजांची. हे सुद्धा मी भरपूर वेळा वाचन झालेलं आहे आणि खूप सुंदर पोथी आहे. सुंदर सुंदर, जितकं सुंदर काही नाही तितकं सुंदर. हे पुस्तक मी विकत नाही घेतलेलं आहे. हे पुस्तक मला एका ताईने दिलेलं आहे. माझी खूप इच्छा होती का दर पौर्णिमेला काय बोलतं ते सत्यनारायण, दर पौर्णिमेला सत्यनारायण थांब श्रियाल दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करायचं. तर मी साधारण 5 वर्ष तरी हे पूजा केली सत्यनारायणाची. त्याच्यानंतर मी देवीची सुद्धा पूजा करायची. पण मग नंतर मग केली, म्हणजे माझे कंप्लीट झाले. मी 5 वर्ष तरी कंप्लीट मी कंटिन्यू दर पौर्णिमेला सत्यनारायण केलेले आहे आणि काही लागत नाही, पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि करावं, माझं म्हणणं आहे करावं. आपल्याला सुद्धा छान पूजा करायचं म्हणजे एक म्हणजे आपण करू शकतो सगळं. आणि हे पुस्तक मला त्या ताईंनी दिलेलं. जेव्हा ते बोलले माझ्याकडे आहे एक, हे तुम्ही घेऊन जा, तर हे मी विकत नव्हतं घेतलं, हे त्यांनी दिलेलं. आणि एक अजून सांगेल, जर आपल्याला हळदी कुंकवाला कोणाला काही द्यायचं असेल तर आपण इतर काही गोष्टी देण्यापेक्षा असं हे, आता हे पुस्तक ना फक्त 15 रुपयाला आहे मला वाटतं, तेव्हा होतं, आता माहीत नाही 15 रुपयाला. तर अशी पुस्तकं आपण एकमेकींना देऊ शकतो ज्याच्याने छान काहीतरी माहिती पुरेल. किंवा असं हे षोडशोपचार पूजा हे देऊ शकतो. म्हणजे दिंडोरी तिकडचं जे आता हे पण 15 रुपयालाच आहे. तर तिथनं जर आपण आपल्या केंद्राजवळ असेल तर आपण हे सगळ्या गोष्टी हळदी कुंकवाला सुद्धा देऊ शकतो. अजून आहेत तुम्हाला दाखवते. आता हे काय, हां हे माझं बेसिक वैभवलक्ष्मी वगैरे मी व्रत करते ना, तर त्यांचंच आहे. याच्यामध्ये आम्ही ऋषीपंचमीचं व्रत करतो ते आहे. परत गुरुवारचं व्रत करतो. हे मी असं सेपरेट ठेवून दिलेलं आहे. एक मिनटं, जरा डिस्टर्ब होते तुम्हाला पण, श्रियाला ओरडतं. तर हे आपलं गुरुवारचं व्रत करते ते, आणि हे वैभवलक्ष्मीचं. तर हेच आहे हे. तर ते सुद्धा व्यवस्थित असं ठेवून देते, म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला श्री स्वामी समर्थ लागतं तेव्हा. हे माझे काही लिखापट्टी करण्यासाठी वह्या आपण दिवाळीला घेतो त्याच आहेत. ह्याच्यामध्ये माझं दिवाळीला लागणारं सत्यनारायणचं फोटो आहे, दाखवते तुम्हाला. मी पूजा करायची ते, आणि धन्वंतरी देवाचं दिवाळीला लागतं ते फोटो. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सुद्धा काही आहेत. तर हे बघा, हे आहे हे आहे विष्णू सहस्रनाम. खूप सुंदर मस्त आहे, संस्कृतमध्ये आहे. बाकी पोथ्या मी तुम्हाला दाखवल्या ना, ते थोडं संस्कृत ह्याच्यामध्ये पण मराठी आहे पूर्ण. आणि श्रावणीला ना मी आईंच्या बालोपासनाला घेऊन जायची. किती सुंदर, बापरे काय श्रावणी कसं वाटायचं, मस्त एकदम. त्यांचे ते गाणी, त्यांचं ते खूप सुंदर. त्यानंतर हनुमान चालीसा माझं मी वाचन करते. हे पोथी पुस्तक वगैरे काय काय आहे माझं, आरतीचं छान काय काय आहे ते आता ठेवून देते मी इथे. हे धन्वंतरी देवीचं फोटो आहे. हे मी गुगलवरनं काढून मग ते सायबरमध्ये जाऊन त्याचं बनवून घेतलेलं आहे. खूप सुंदर फोटो मला अगोदर होता ना, त्यापेक्षा मला हा फोटो फार आवडतो. ब्लू कलरचं सगळं आहे. आणि जेव्हा मी सत्यनारायण करायचे ना, तेव्हा हा सत्यनारायणचा फोटो मी ठेवून दिलेला आहे. कधीतरी घरामध्ये सुद्धा आम्ही श्रावणमध्ये करतो ना, तर तेव्हा मी हा फोटो वापरते. तर मी तो सुद्धा असा कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेला. तर अशा ह्या काही माझ्या पोथ्या आहेत. व्हिडिओ मोठा झाला असेल मला माहीत आहे, पण तरीसुद्धा कसा वाटला आजचा व्लॉग. तर तुम्हाला हा बघा आरती करते. जय जय बाप्पा कसा आहे आपला. तर श्रियाच्या अशा टिकल्या का लागलेल्या आहेत माहिती आहे का, कारण का तो टिकली लावूनच देत नव्हतं. मी ते ह्याच्याने लावत होते, मग एक अशा 3 लागले. असा जर तुम्हाला माझे पोथ्या आहेत काय, त्याच्यामधलं काही समजलं असेल, छान वाटलं असेल काय, तर जरूर कमेंट्स करून सांगा. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि छान मी अजून काही तुमच्याबरोबर शेअर करू शकते हे जरूर सांगा. बाकी काय बोलत नाही. श्री स्वामी समर्थ. चला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.